नाशिकमध्ये आजपासून साहित्याचा महाकुंभ अर्थातच चौथे विश्व मराठी संमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडत आहे। नाशिक नगरीत भरवण्यात आलेल्या या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथ दिंडी आणि मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि साहित्यिकांची उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला। यंदाच्या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले आहे शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले ऐतिहासिक किल्ल्यांचे प्रदर्शन। विद्यार्थ्यांनी साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींमुळे इतिहास जणू जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मराठा हायस्कूल नाशिक या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्याची भव्य प्रतिकृती सादर केली आहे। शिवनेरी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो। डोंगर रांगांमध्ये वसलेला आणि नैसर्गिकदृष्ट्या मजबूत असलेला शिवनेरी किल्ला मराठी साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत पवित्र स्थान मानला जातो। त्यानंतर उदुजी होरायझन CBSE येथील विद्यार्थ्यांनी राजगडाची प्रतिकृती सादर केली आहे। स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला हा किल्ला शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा टप्पा दर्शवतो। त्यानंतर पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग या जलदुर्गाची आकर्षक मांडणी केली आहे। समुद्राच्या किनारी उभा असलेला हा किल्ला मराठी आरमाराच्या वैभवाचे साक्ष देतो। होरायझन अकॅडमी CBSE येथील विद्यार्थ्यांनी प्रतापगडाची भव्य प्रतिकृती सादर केली आहे। अफजल खान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगामुळे हा किल्ला विशेष प्रसिद्ध आहे। जनता विद्यालय पवननगर येथील विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। रायगड हा शिवराज्याभिषेकाचा साक्षीदार किल्ला। याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। भव्य दरबार हॉल आणि मजबूत तटबंदी ही रायगडाची वैशिष्ट्ये आहेत। छत्रपती शिवाजी महाविद्यालय मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्गाची प्रतिकृती साकारली असून सागरी सुरक्षेसाठी बांधलेला हा अभेद्य जलदुर्ग मराठा साम्राज्याचे प्रतीक मानले जातो। त्यानंतर जनता विद्यालय गांधीनगर येथील विद्यार्थ्यांनी पन्हाळा किल्ल्याचे सादरीकरण करून बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची आठवण करून दिली आहे। जनता विद्यालय सातपूर येथील विद्यार्थ्यांनी खांदेरी बेटावरील किल्ला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी पराक्रमाचे दर्शन घडवले आहे। वाघगुरुजी बाल शिक्षण मंदिर व न्यू मराठा हायस्कूल नाशिक येथील विद्यार्थ्यांनी जिंची किल्ला साकारण्यात आला आहे। दक्षिण भारतातील हा किल्ला शिवकालीन संघर्षाच्या इतिहासाशी जोडलेला आहे। होरायझन इंटरनॅशनल अकॅडमी येथील विद्यार्थ्यांनी सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची प्रतिकृती सादर केली आहे। सुवर्णदुर्ग हा सागरी संरक्षणासाठी ओळखला जाणारा जलदुर्ग आहे। त्याची मजबूत तटबंदी आणि रणनीतिक स्थान यामुळे तो महत्त्वाचा मानला जातो। होरायझन अकॅडमी मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी लोहगड साकारला असून हा किल्ला व्यापार मार्गाच्या सुरक्षेसाठी प्रसिद्ध होता। होरायझन अकॅडमी ICSE येथील विद्यार्थ्यांनी साल्हेर किल्ल्याची भव्य प्रतिकृती सादर केली आहे। मराठ्यांच्या सर्वात मोठ्या लढाईंपैकी एक लढाई याच किल्ल्यावर झाली होती। या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रतिकृतींमुळे विद्यार्थ्यांचा इतिहास अभ्यास अधिक समृद्ध होत असून नाशिककरांनाही आपल्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडत आहे। विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये सध्या साहित्य, संस्कृती आणि इतिहासाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे। अशा या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृतींमुळे विद्यार्थ्यांनी इतिहास जिवंत केला आहे। साहित्याच्या महाकुंभात इतिहासाचा हा वैभवशाली अध्याय नाशिककरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे। मराठी भाषा, साहित्य आणि इतिहासाचा वारसा जपत नाशिकमध्ये सुरू झालेले चौथे विश्व मराठी संमेलन पुढील काही दिवस सांस्कृतिक आणि साहित्यिक पर्व ठरणार आहे।